मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती आरबीआय कडून निर्बंध, ठेवीदारांची बँकेच्या शाखेबाहेर मोठी गर्दी, पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध लागू। शिवजयंती साजरी करण्याच्या संदर्भात केंद्राचं राज्य सरकारला पत्र, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्याचे आदेश, पंतप्रधान मोदी पदयात्रेचं व्हर्च्युअल उद्घाटन करतील। सरकारी योजनांमुळे सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट, चालू आर्थिक वर्षामध्ये मार्च अखेर महसुली आणि भांडवली खर्चामध्ये 30% कपात करण्याचा निर्णय, सरकारी वाहनांच्या इंधनावरील खर्चामध्ये सुद्धा 20% कपात। वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता, 100 रुपयांमध्ये विमा देण्याचा निर्णय होणार, कृषी आयुक्तालयाचा राज्य सरकारला अहवाल सादर। बेस्टचे तिकीट दर दुप्पट करण्याच्या संदर्भात महाव्यवस्थापकांकडून चाचपणी, बेस्ट उपक्रम तोट्यात असल्यामुळे भाडेवाढीचा पर्याय। डोंबिवलीमध्ये प्रसूतीच्या दरम्यान मरण पावलेल्या महिलेवरती 2 दिवसांच्या नंतरही अंत्यसंस्कार नाही, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप, पालिका रुग्णालयाच्या बाहेर ठिय्या। सुप्रीम कोर्टाकडून पूजा केडकरला पुन्हा एकदा दिलासा, आता 17 मार्च पर्यंत अटक करू नका असं कोर्टाकडून संरक्षण, 12 ऑगस्ट 2024 पासून पूजा केडकरवरती अटकेची टांगती तलवार। रणवीर अलाहाबादी याची सुप्रीम कोर्टामध्ये धाव, पण तातडीनं सुनावणी घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा नकार, देशभर दाखल होत असलेल्या FIRला दिलंय रणवीरनं आव्हान। ठाकरेंची शिवसेना विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद घेणार असल्यास काँग्रेस विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद घेण्यासाठी दावा सांगणार, महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेमध्ये काँग्रेसचं संख्याबळ अधिक। संतोष देशमुखांची हत्या प्रकरणामधील कथित बी टीममधल्या 4 नावं धनंजय देशमुख यांच्याकडून जाहीर, बालाजी तांदळे, संजय केदार, डॉक्टर वायभासे, मोराळे अद्यापही मोकाट, देशमुखांचा एबीपी माझावरती खुलासा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये आता कुंभमेळ्यावरून शहाकाटशहा, फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीला शिंदेंनी मारली होती दांडी, आज नाशिकला जाऊन आढावा घेणार। पालकमंत्रीपदाचा वाद कायम असताना एकनाथ शिंदेंचा नाशिकचा दौरा, मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा घेणार कुंभमेळ्याचा आढावा, संध्याकाळी 6 वाजता जाहीर सभा। मोदी आणि ट्रम्प यांची द्विपक्षीय चर्चा, आण्विक ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवणार, तहबूर राणाला लवकरच अमेरिका भारताकडे सोपवणार, F-35 लढाऊ विमान भारताला सोपवण्यासाठी अमेरिका राजी। आणि क्रिकेट विषय घेऊन होता येणार पदवीधर, मुंबई क्रिकेट असोसिएशन लवकरच मुंबई विद्यापीठासह सुरू करणार पदवीचा अभ्यासक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।